नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि आपल्या मुलींची शिक्षण असतील, मुलींचे लग्न असतील, यासाठी आज लाखो रुपये लागत आहेत आणि याच गोष्टीचे टेन्शन आज सर्वांना आहे. पण या प्रॉब्लेमवर सुद्धा एक सोल्युशन आहे. आजपासूनच आपण आपले व्यवस्थित आर्थिक नियोजन केल्यास या गोष्टीसाठी लागणाऱ्या पैशाचा आपल्याला भविष्यात ताण हा येणार नाही. आपण नोकरी आणि उद्योगधंदा करून जे काही पैसे कमवतो, या पैशात थोडीशी काटकसर करून पैशाची बचत करायची आणि ते बचतीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करायची. आज गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे भारत सरकारची योजना आहे. ती खास मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करण्याच्या उद्देशाने बनवलेली आहे. त्या योजनेचेच नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून पाहणार आहोत. व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता प्रथम आपण सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय हे समजून पाहू. या योजनेची सुरुवात 22 जानेवारी 2015 रोजी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुलगी वाचवा मुलगी शिकवा या अंतर्गत करण्यात आली. ही भारत सरकारतर्फे चालवण्यात येणारी सर्वात लहान बचत योजना आहे. या योजनेचा मूळ उद्देश हा आपल्या मुलींचे शिक्षण आणि लग्न यासाठी पैसा जमा करून त्यांचे भवितव्य सुरक्षित करणे हा आहे. आपण या योजनेमार्फत जे काही पैसे जमा करतो त्याला पूर्णपणे भारत सरकारचे संरक्षण असते. या योजनेमार्फत जमा केलेल्या पैशाला कलम 80C अंतर्गत आपल्याला इन्कम टॅक्समध्ये सवलतही मिळत असते. त्याचप्रमाणे या योजनेमार्फत पैसा जमा करून आपण आपल्या देशाची एक प्रकारे सेवासुद्धा करतो. कारण या योजनेतून गोळा झालेला पैसा हा आपल्या देशातील मोठमोठ्या उद्योजकांना लोनच्या स्वरूपात दिला जातो. त्याचा उपयोग करून आपल्या देशात मोठमोठे उद्योग सुरू करतात आणि त्यामुळे आपल्या देशाची प्रगतीही होत असते. आता आपण या योजनेच्या काही नियम आणि अटी पाहू. पहिला नियम आहे खाते कोण उघडू शकतो. मुलीचा पालक त्या मुलीचा जन्म झाल्यापासून ते 10 वर्षापर्यंत कधी पण खाते चालू करू शकतो. पण त्या मुलीचे वय जर 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर आपण त्या मुलीच्या नावाने खाते चालू करू शकत नाही. पुढचा नियम कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती खाते चालू करू शकतो. एक पालक जास्तीत जास्त 2 मुलींच्या नावाने खाते चालू करू शकतो. पण जर तुम्हाला पहिल्या जुळ्या म्हणजे 2 मुली असतील आणि त्यानंतर एक, अशा केसमध्ये आपण 3 मुलींच्या नावाने सुद्धा खाते चालू करू शकतो. किंवा तुम्हाला प्रथमच तिळे म्हणजे 3 मुली झाल्या असतील त्या केसमध्ये पण आपण 3 मुलींच्या नावे खाते चालू करू शकतो. पुढचा नियम आहे या योजनेची कमाल आणि किमान गुंतवणूक रक्कम किती आहे. एका वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून आपण कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत गुंतवणूकही करू शकतो. पुढचा नियम आहे या योजनेचा ठेवीचा कालावधी किती आहे. या योजनेच्या माध्यमातून जमा केलेले पैसे आपण मुलीच्या वयाच्या 18व्या वर्षी 50% रक्कम ही काढू शकतो, ती मुलीच्या शिक्षणासाठी, आणि उरलेली रक्कम ही मुलीच्या वयाच्या 21व्या वर्षी आपण संपूर्ण रक्कम काढू शकतो, ही त्याच्या लग्नासाठी. आता आपण पाहू की या योजनेचा व्याजदर किती आहे. या योजनेचा व्याजदर हा सरकार वर्षाला ठरवत असते. सुरुवातीला ज्यावेळेस ही योजना चालू झाली होती त्यावेळी या योजनेचा व्याजदर 9.2% वार्षिक एवढा होता. सध्याला तो 8.2% वार्षिक एवढा आहे. आता आपण पाहू की सुकन्या समृद्धी योजनेचे खाते चालू कसे करायचे. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते आपण पोस्ट ऑफिस किंवा नॅशनलाइज बँकेमध्ये चालू करू शकतो. यासाठी प्रथम आपल्याला आपल्या घराजवळील पोस्ट ऑफिस किंवा नॅशनलाइज बँकेच्या शाखेला भेट द्यायची आहे. त्या ठिकाणी जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म भरायचा आहे. त्या फॉर्मला जे आवश्यक कागदपत्रे असतील ते आपल्याला जोडून द्यायचे आहेत आणि त्यानंतर सर्वात शेवटची प्रोसेस म्हणजे आपले पहिले डिपॉझिट रोख चेकच्या माध्यमातून किंवा डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून करायचे आहे. ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर बँक आपल्याला खाते चालू करण्याच्या विनंतीवर त्यांची प्रोसेस चालू करेल
आणि त्यानंतर आपले खाते चालू होऊन आपल्या खात्याचा तपशील असलेला पासबुक आपल्याला मिळून जाईल। पाहू की या योजनेचे खाते चालू करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात। पहिले कागदपत्र जे लागते ते म्हणजे मुलीचे जन्म प्रमाणपत्र। त्यानंतर दुसरे कागदपत्र लागते मुलीच्या पालकांचा रहिवाशी आणि ओळखीचा पुरावा म्हणजे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड। आणि तिसरे जर आपले अपत्य हे जुळे किंवा तिळे असतील त्यावेळी आपल्याला त्याचे वैद्यकीय डॉक्टरचे सर्टिफिकेट हे लागत असते। आता आपण सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाहू की या योजनेचे खाते आपण मुदतपूर्व बंद करू शकतो का। तर या प्रश्नाचे उत्तर करू शकतो असं आहे। त्यासाठी आपल्याला काहीतरी स्पेसिफिक कारण द्यावं लागते। पहिले कारण म्हणजे जर त्या मुलीला एखादा जीवघेणा आजार झाला असेल आणि त्या आजारावरील वैद्यकीय खर्चासाठी आपण मुदतपूर्व खाते बंद करू शकतो। दुसरं म्हणजे त्या मुलीचा जर मृत्यू झाला तर त्या केसमध्ये पण आपण खाते बंद करू शकतो। तिसरे कारण म्हणजे ती मुलगी जर अनिवासीय भारतीय झाली तर त्यावेळी पण आपण ते खाते बंद करू शकतो। आणि चौथे कारण म्हणजे त्या मुलीचे लग्न लगेच 18व्या वर्षी जर करायचे असेल तर त्यावेळी लग्नाच्या अगोदर 1 महिना आणि लग्नाच्या नंतर 3 महिन्यामध्ये आपण ते खाते बंद करू शकतो। आता आपण सुकन्या समृद्धी योजनेचे एक कॅल्क्युलेशन पाहू। सुकन्या समृद्धी योजनेचा सध्याचा व्याजदर हा 8.2% आहे। एखाद्या व्यक्तीने त्यात वर्षाला 10,000 रुपये गुंतवणूक केली आणि जर त्यांच्या मुलीचं सध्याचं वय जर 1 वर्ष असेल आणि ही गुंतवणूक आज म्हणजे 2024 साली चालू केलेली असेल तर आता आपण या गुंतवणुकीमध्ये आपली टोटल इन्व्हेस्टमेंट ही 1.5 लाख रुपयाची होणार आहे। कारण या योजनेमध्ये आपल्याला आपले पैसे हे 15 वर्षासाठी गुंतवणूक करावं लागतात। तिथून पुढे 6 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो। ते पैसे आपण 21व्या वर्षी मुलीच्या लग्नासाठी काढू शकतो आणि गरज पडल्यास 18व्या वर्षी त्यातील 50% रक्कम काढू शकतो। त्यानंतर आपल्याला 8.2% व्याजदराने त्यावर टोटल इंटरेस्ट मिळणार आहे 3,11,839 रुपये। या योजनेची मॅच्युरिटी होणार आहे 2045 साली म्हणजे 2024 + 21 वर्ष म्हणजे 2045 आणि आपल्याला एकूण व्हॅल्यू म्हणजे एकूण रक्कम मिळणार आहे 4,61,839 रुपये। हे 10,000 रुपये वार्षिक गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजनेबद्दल व्यवस्थित आणि संपूर्ण माहिती ही पाहिली असतील। आपल्याला जर मुली असतील आणि त्यांचे वय जर 10 वर्षापेक्षा कमी असेल तर आजच आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा नॅशनलाइज बँकेमध्ये जाऊन त्या मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेचे खाते चालू करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।